60च्या दशकातली मुंबई तुम्ही जुन्या चित्रपटांमधून पाहिली असेल. आजच्या एवढा गजबजाट नसला तरी तेव्हाची मुंबई म्हणजे जरा बचके जगायला शिकवणारी गर्दीची मेगा सिटी होतीच. कुणी अनामिक, अज्ञात रात्रीच्या अंधारात उघड्यावर झोपलेल्या माणसांवर हल्ले करत होता. त्यावेळच्या GIP लाईनवर म्हणजेच आत्ताच्या पूर्व उपनगरातल्या सेंट्रल रेल्वेच्या आसपास राहणाऱ्या 19 जणांवर त्यावेळी असा जीवघेणा हल्ला झाला. त्यातले 9 जण जागीच दगावले होते. नमस्कार, DSD वर्ल्डमध्ये आपले स्वागत आहे. 2 वर्षानंतर हाच रमण राघव उर्फ सिंधी दलवाई उर्फ तंबी उर्फ अण्णा उर्फ वेलुस्वामी आणि अशा अनेक नावांनी ओळखल्या जाणारा नराधम मायानगरीत परतला आणि अनेक निरपराध गरिबांचा त्यानं हकनाक बळी घेतला. 1968च्या मध्यात पुन्हा एकदा मुंबईच्या रस्त्यावर तशाच पद्धतीचं कांड झालं. रस्त्यावर झोपलेल्या निरपराधांच्या डोक्यात जड अवजाराने आघात करत खून केले गेले. पोलीस रेकॉर्डवर रमण राघव उर्फ सिंधी दलवाईने 24 खून केलं असं असलं तरी प्रत्यक्षात हा आकडा मोठा असावा असं मानलं जातं. त्यावेळी नव्याने पद मिळालेले तरुण पोलीस अधिकारी रमाकांत कुलकर्णी यांनी या केसकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. हेच रमाकांत कुलकर्णी पुढे महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदावरून निवृत्त झाले. गुन्हेगाराच्या तपासाची त्यांची पद्धत त्यावेळी खूप गाजली होती. शेरलॉक होम्सची त्यांना उपमा दिली जायची. रमाकांत कुलकर्णी या तरुण तडफदार अधिकाऱ्याने मुंबई पोलिसांकडच्या जुन्या नोंदी तपासल्या. तेव्हा 2 वर्षापूर्वी झालेल्या रस्त्यावरच्या हत्याकांडाप्रकरणी एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. तो रमण राघवच यावेळी सुद्धा गुन्हेगार असू शकतो अशी शंका त्यांना आली आणि त्यांनी तपासाचे धागेदोरे त्या दृष्टीने जोडायला सुरुवात केली. रमण राघव अनेक नावांनी ओळखला जायचा. त्याला तडीपार केल्यानंतरचं त्याचं रेकॉर्ड पोलिसांकडे नव्हतं. रस्त्यावरचं आयुष्य असणारा भुरटा गुन्हेगार असल्याची नोंद असल्याने त्याच्या राहण्याच्या ठिकाणाचा एक पत्ता असण्याची शक्यता नव्हती. कुण्या पोलिसी खबऱ्यांकडूनही त्याची काहीच माहिती हाती लागत नव्हती. सर्वसामान्य दिसणारा आणि अगदी दरिद्री रस्त्यावरचं आयुष्य जगणाऱ्या भणंग माणसाच्या शोधासाठी त्या काळी सुद्धा अख्खं मुंबई शहर पालतं घालणं ही काही सोपी गोष्ट नव्हतीच. शिवाय या अंधारात मारलेला तीर योग्य ठिकाणी असला तरच या कोम्बिंग ऑपरेशनला अर्थ होता. कारण रमण राघव किंवा सिंधी दलवाई किंवा तंबी विरोधात तोपर्यंत काहीच सबळ पुरावा पोलिसांकडे नव्हता. रमाकांत कुलकर्णी यांच्या पुस्तकातल्या नोंदीनुसार तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक अलेक्स फिलाहो या तरुण पोलिसाच्या सतर्कतेमुळे रमण राघवला जेरबंद करण्यात यश आलं. क्राईम वायरने दिलेल्या लेखात फियालोहो यांनी सांगितलेला अनुभव नमूद केला. फियालोहो सांगतात, माझ्या खिशात त्या सिरियल किलरचं रेखाचित्र असायचं. त्या दिवशी नेहमीप्रमाणे मी कामावर जाण्यासाठी बसची वाट पाहत असताना बस स्टॉपवर मला त्या रेखाचित्रातल्या सारखा एक माणूस खाकी हाफ पॅन्ट आणि निळ्या शर्टात दिसला. त्याच्याकडे असलेल्या ओल्या छत्रीमुळे माझा संशय बळावला. कारण त्यावेळी मी होतो त्या दक्षिण मुंबईच्या परिसरात अजिबात पाऊस नव्हता. त्याला त्या संदर्भात हटकलं तर तो आपण मालाडहून आल्याचं म्हणाला. मुंबईच्या याच भागात 2 दिवसांपूर्वी 4घांचा खून झाला होता. त्याला पोलीस चौकीत नेऊन कसून चौकशी केली तेव्हा त्याच्याजवळ एक हाप्रीम चष्मा आणि शिंपी सुई लागू नये म्हणून तो वापरतात तो धातूचा अंगठा होता. मालाड हत्याकांडात एका टेलरचाही खून झाला होता आणि त्याचीच ती वस्तू होती. 27 ऑगस्ट 1968ला रमण राघवला अटक करण्यात आली. कबुली जबाब, कोर्टात केस निकाल, हायकोर्टापुढे पुन्हा सुनावणी असं करत करत त्याच्या गुन्ह्याविषयी अंतिम निर्णय यायला 1968चा ऑगस्ट महिना उजाडला. रमण राघव नावाचा हा सिरियल किलर विकृत आहे यात शंका तर नव्हतीच, पण तो किती लहरी आणि विक्षिप्त आहे याचाही अंदाज पोलिसांना पदोपदी यायला लागला. रमाकांत कुलकर्णीच्या पुस्तकात असं म्हटलंय, त्यानुसार त्याला तोंड उघडायला लावणं सोपं नव्हतं आणि पोलिसांची खरी कसोटी तिथेच सुरू झाली. थोडं चुचकारून त्याला बोलतं करावं लागेल हे कुलकर्णी यांनी ओळखलं. रमण राघव विरोधातली केस कनिष्ठ न्यायालयात सुरू होती. तेव्हा त्याने अत्यंत निर्विकारपणे कबुली जबाब दिला होता. त्याची मनस्थिती विचलित असल्याचं दिसत नसल्याचं न्यायालयाने नोंदवलं आणि त्याला फाशीची शिक्षा सुनावली. फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी थेट होत नाही, त्यासाठी उच्च न्यायालयात शिक्कामोर्तब होणं आवश्यक असतं.
त्यानुसार सिरियल किलरच्या फाशीची ही केस हायकोर्टात उभी राहिली. रमण राघव मनोरुग्ण आहे का? गुन्हा करताना त्याची मानसिक स्थिती ढासळलेली होती का? याचा शोध घेण्यासाठी हायकोर्टाच्या आदेशानुसार मनोविकार तज्ज्ञांचं पॅनल नेमलं गेलं. स्किझोफ्रेनिया किंवा ज्याला मराठीत छिन्न मनस्कता म्हणतात, हा मानसिक आजार आहे. पॅरानॉइड स्किझोफ्रेनिया झालेली व्यक्ती दुभंग व्यक्तिमत्वाची असते. आभासी जगात वावरत असते. कुणीतरी आपल्याशी बोलत आहे, आपल्या कानात आवाज येत असल्याचे भास अशा व्यक्तींना होतात आणि ते बहुधा नकारात्मक विचारांच्या आहारी जातात. या व्हॅल्युसिनेशन्समुळे अशा व्यक्ती आक्रमक होतात आणि त्यातूनच दुसऱ्या व्यक्तीची हत्या करण्याचे विचार त्यांच्या मनात येतात. मुंबईच्या इतिहासातल्या या महाभयंकर विचित्र मनोविकृत सिरियल किलरला अखेर आजन्म कारावासाची शिक्षा झाली आणि त्याची पुण्याच्या येरवडा तुरुंगात रवानगी करण्यात आली. तिथे त्याची मनोवस्था काय होती, त्याच्यावर खरोखर उपचार झाले का, याविषयी माहिती उपलब्ध नाही. पण एप्रिल 1995 मध्ये येरवडा मध्यवर्ती कारागृहात किडनीच्या विकाराने रमण राघवचा मृत्यू झाला. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.